भद्रकाली परिसरात रंगपंचमी उत्साहात साजरी. नाशिक शहरातील भद्रकाली परिसरात भद्रकाली युवक मंडळ व मोहन मास्तर तालीम संघ यांच्या वतीने रंगपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. कैलासवासी राजेंद्र महाराज वावरे चौक भद्रकाली येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला परिसरातील युवक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय. देव, देश आणि धर्म या ब्रीदवाक्याखाली आयोजित करण्यात आलेल्या या रंगोत्सवात तरुणांनी एकमेकांना रंग लावून ढोल ताशांच्या गजरात आनंदाने रंगपंचमी साजरी केली आहे. परिसरात रंगांची उधळण, जल्लोष आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून आयोजकांचे कौतुक केलंय. तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत रंगपंचमीचा आनंद लुटला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व युवकांनी विशेष परिश्रम घेतलाय. आयोजकांनी उपस्थित सर्व नागरिकांचे आभार मानले. या उत्सवाबद्दल अधिक माहिती चेतन वावरे यांनी दिली. नमस्कार, मी चेतन संजय वावरे, मोहन मास्तर तालीम संघ तसेच भद्रकाली युवक मंडळ आयोजित रंगोत्सव 2026 मध्ये तुमचं स्वागत करत आहे. नाशिकचे प्रथम महापौर व माजी आमदार कैलासवासी शांताराम बापू वावरे यांच्या आशीर्वादाने तसेच आमचे मार्गदर्शक विक्रांत दादा वावरे, विक्रम भैया वावरे, श्रीकांत वावरे यांच्या मार्गदर्शनाने आम्ही दरवर्षी सालाबादप्रमाणे रंगोत्सव हा महिला, बालगोपाल आमच्या बंधू भगिनींसाठी साजरा करत आहोत. तरी समस्त नाशिककरांना विनंती आहे, त्यांनी या रंगोत्सवाचा लाभ घ्यायचा आहे, आनंद घ्यायचा आहे. सर्वांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. दरवर्षी आपल्याकडे महिलांसाठी नवरात्रोत्सव असतो, त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा आपण घेतो. गणपती उत्सव पण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आपण सार्वजनिक दहीहंडी साजरी करतो, मानाची दहीहंडी म्हणून बापूंच्याच नावाने करतो आपण ते कार्यक्रम. आपल्याकडे आय चेकअप, रक्तदान शिबिर, कुस्त्यांचे कार्यक्रम, बरेच कार्यक्रम असतात वर्षभर. त्याच्यामुळे नंतर आपण अन्नदानाचे कार्यक्रम हे वर्षभर राबवत असतो. मंडळाचे सर्व सदस्य, सर्व पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळाच्या या कामामध्ये हातभार लावतात. आजूबाजूचे व्यापारी तसेच सर्व समाजातील सर्व स्तरातील लोक या कार्यक्रमांमध्ये आम्हाला हातभार लावतात. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.